गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर 13 वर आहोत आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 2 पर्यंत आलो होतो. आता आपण एक्झाम्पल 3 घेऊ. इफ पी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, प्रूव दैट d2p upon d theta square plus p which is equal to a square b square upon p cube. Solution: given that p square which is equal to a square cos square theta plus b square sin square theta, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. Differentiating 1 with respect to theta we get लेफ्ट हँड साइडला 2p dp by d theta, 2p dp by d theta which is equal to 2 times a square cos theta into derivative of cos theta is minus sin theta. That means minus 2 times a square cos theta sin theta plus 2 times b square sin theta and derivative of sin theta is cos theta. So plus 2b square sin theta cos theta. दोन्ही साइडनी प्रत्येक टर्मला 2 असल्यामुळे 2 न जर डिवाइड केलं तर दिस इम्प्लाइज p dp by d theta आणि सोबतच cos theta sin theta जर कॉमन घेतलं तर इथे b स्क्वेअर शिल्लक राहील, इथे मायनस a स्क्वेअर शिल्लक राहील आणि अशा तऱ्हेनं राईट हँड साइडला ब्रॅकेट मध्ये b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर साइन थीटा कॉस थीटा असं शिल्लक राहील. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. परंतु आपल्याला d2p अपॉन d थीटाचा स्क्वेअर आपल्या शो मध्ये दिसत आहे, शो दॅटच्या इक्वेशन मध्ये. त्यामुळे अगेन डिफरन्शिएटिंग 2 विथ रिस्पेक्ट टू थीटा कॉमा वी गेट. आता u इंटू व्ही चा फॉर्म्युला वापरावा लागेल. p d2p अपॉन d थीटा स्क्वेअर प्लस dp upon d theta into dp upon d theta which is equal to b square minus a square तर कॉन्स्टंट आहे. इन ब्रॅकेट मध्ये इथे सुद्धा u into v चा फॉर्म्युला वापरावा लागेल. sin theta into derivative of cos theta is minus sin theta, म्हणून minus sin theta sin theta plus cos theta derivative of sin theta is cos theta, so which is equal to implies this p d2p upon d theta square plus dp upon d theta ब्रॅकेट मध्ये त्याचा स्क्वेअर which is equal to b square minus a square ब्रॅकेट मध्ये cos square theta minus sin square theta. आता राईट हँड साइडला दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा which is equal to b square cos square theta minus b square sin square theta minus a square cos square theta minus minus plus a square sin square theta which is equal to पहिले आपण a square sin square theta लिहू प्लस b square cos square theta, म्हणजे लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्म आधी लिहिली, मायनस मिडलच्या दोन्ही टर्म मधून मायनस साइन कॉमन काढलं आणि ब्रॅकेट मध्ये a चा वर्ग cos square theta प्लस b चा वर्ग sin square theta असं लिहिलेलं आहे. का असं लिहिलेलं आहे तर a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस b स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा हे म्हणजे गिवन p स्क्वेअर विच इज इक्वल टू असल्यामुळे आपल्याला आता इक्वेशन 1 यूज करता येईल विच इज इक्वल टू a स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस b स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा मायनस p स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ड्यू टू इक्वेशन नंबर 1 हा जो मायनस p स्क्वेअर आहे त्याला लेफ्ट साइडला आणलं. Hence, p d2p upon d theta square प्लस हा जो मायनस p स्क्वेअर आहे राईटचा तो लेफ्ट कडे आल्यामुळे प्लस झाला which is equal to a square sin square theta प्लस b square cos square theta आणि लेफ्टचा जो प्लस मध्ये dp by d theta चा होल स्क्वेअर आहे त्याला राईट मध्ये मायनस इन ब्रॅकेट dp by d theta चा स्क्वेअर लिहिलेला आहे which is equal to a square sin square theta plus b square cos square theta. आता
डीपी बाय डी थिटाची किंमत आपल्याला इक्वेशन 2 वरून मिळते. काय मिळते हो? डीपी बाय डी थिटा विच इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय पी. आपल्याला पाहिजे व्हॅल्यू कशाची? डीपी बाय डी थिटाचा होल स्क्वेअर. मग आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा होल स्क्वेअर मिळेल. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा होल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा अपॉन पी स्क्वेअर ड्यू टू इक्वेशन नंबर 2 विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेअर. म्हणजे 1 अपॉन पी स्क्वेअर जर आपण कॉमन काढलं तर इन ब्रॅकेट मध्ये पी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा माइनस इन ब्रैकेट बी स्क्वेयर माइनस ए स्क्वेयर होल स्क्वेयर साइन स्क्वेयर थीटा कॉस स्क्वेयर थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेयर इन ब्रैकेट पी स्क्वेयर ए स्क्वेयर साइन स्क्वेयर थीटा प्लस बी स्क्वेयर कॉस स्क्वेयर थीटा. इथं ए चा वर्ग बी चा वर्ग माइनस ए चा वर्ग त्याचा वर्ग आहे, त्याच्यामुळे पहिले एक्सपांड करून टाका. बी रेस टू 4 माइनस 2 टाइम्स ए स्क्वेयर बी स्क्वेयर प्लस ए रेस टू 4 इंटू साइन स्क्वेयर थीटा कॉस स्क्वेयर थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेयर इन ब्रैकेट पी स्क्वेयर ए स्क्वेयर साइन स्क्वेयर थीटा मल्टीप्लाय केलेला आहे प्लस पी स्क्वेयर बी स्क्वेयर कॉस स्क्वेयर थीटा माइनस इथे सुद्धा इच अँड एव्हरी टर्म मल्टीप्लाय केलेला आहे बी रेस टू 4 साइन स्क्वेयर थीटा कॉस स्क्वेयर थीटा माइनस माइनस प्लस 2 टाइम्स ए स्क्वेयर बी स्क्वेयर साइन स्क्वेयर थीटा कॉस स्क्वेयर थीटा माइनस ए रेस टू 4 साइन स्क्वेयर थीटा कॉस स्क्वेयर थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेअर. आता इथं पी स्क्वेअरची किंमत इक्वेशन 1 मध्ये जे दिलेली आहे गिवन दॅट ती ठेवलेली आहे. ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेटच्या बाहेर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस इथे सुद्धा पी स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा माइनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेअर. आता इथे प्रत्येक टर्मला मल्टीप्लाय केलेला आहे ए स्क्वेअर ए रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4 थीटा प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस रेस टू 4 थीटा प्लस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. आता जे डॉटेड लाईन आपण केलेलं आहे ते सारख्या टर्म अपोजिट साइनच्या असल्यामुळे कॅन्सल होईल. ए रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. आता अशा पद्धतीची जी अंडरलाईन केलेली आहे हे सुद्धा कॅन्सल होईल कारण की प्लस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा आहे आणि माइनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा आहे. मग शिल्लक काय राहिलं हो? शिल्लक राहिलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4 थीटा प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस रेस टू 4 थीटा प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. या तिन्ही टर्म मधून आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉमन काढू शकतो. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर बी स्क्वेअर पुन्हा ब्रॅकेटमध्ये साइन रेस टू 4 थीटा प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा
प्लस कॉस रेस टू 4 थीटा आणि हे परफेक्ट स्क्वेअर आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचं परफेक्ट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अँड इट्स होल स्क्वेअर. बट वी ऑल्सो नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1 आणि म्हणून हे आलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर. Dividing both sides by p comma we get d2p upon d theta square plus p which is equal to a square b square upon p square जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आलं. आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 4. इफ y is equal to a cos of log x plus b sin of log x then show that x square d2y by dx square plus x dy by dx plus y which is equal to 0. Solution. Given that y is equal to a cos log x plus b is equal to b into sin of log x हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला शो काय करायचं आहे x square d2y by dx square प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे आपल्याला शो करायचं आहे. म्हणजे अर्थातच आपल्याला 2 वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. पहिल्या वेळेस डिफरन्शिएशन केलं तर डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स इज मायनस साइन ऑफ लॉग एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 by x plus b derivative of sin of log x is cos of log x and derivative of log x is 1 by x. x ने multiply जर केलं this implies x dy by dx which is equal to minus a sin of log x plus b cos of log x. हे आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. अगेन डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x कॉमा v गेट. आता इथे u इंटू v वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड dy बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे x ची डेरिव्हेटिव्ह 1 विच इज इक्वल टू मायनस a साइन ऑफ लॉग x ची डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग x आणि लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस b कॉस ऑफ लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स म्हणून मायनस आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. सो दिस इम्प्लाइज एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे एक्स नी अजून काय केलं आपण मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू राईट हँड साइडला मायनस साइन कॉमन काढल्यामुळे ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स. पण हे जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे हे म्हणजे आपल्याला दिलेली y ची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि म्हणून दिस इम्प्लाइज d2 x स्क्वेअर d2 y बाय dx स्क्वेअर प्लस x dy बाय dx which is equal to minus y due to equation number 1 which implies x square d2y by dx square plus x dy by dx plus y which is equal to 0 जे की आपल्याला शो करायचं होतं. थँक